संघांना विनंती असेल, महिला संघांना व त्यांचे सहकारी प्रशिक्षक या सर्वांना विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपल्याकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सुनीलदा नंतर बघ मला बक्षीस लावायचा सुनीलदा बक्षीस लावायचा. पुन्हा एकदा सुस्वागतम. आजच्या सत्रातील दुसरा सामना एका बाजूला शिवमाता देवरुख आमच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला स्वराज स्पोर्ट चिपळूण असंघ आपल्या खेळताना पाहायला मिळतोय. स्वराज चिपळूण स्पोर्ट हा ब संघ जो आहे तो विजयी झालाय या सामन्यामध्ये. आता या सामन्यामध्ये कोणती कामगिरी करेल, एका बाजूला देवरुख दुसऱ्या बाजूला चिपळूण, एकाच पट्ट्यातील संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कोणती कामगिरी केली जाईल. देवरुख संघाची रेडर मैदान दाखल झाली होती. आता म्हणजे चिपळूण संघाकडून जर क्रमांक 12 पाहायला मिळेल आपल्याला. क्रमांक 12 आता मला रेडर बाद रेडर टच पॉइंट. पाहूया कोणती कामगिरी केली जाते. पुन्हा एकदा 4.5 रेड आहे. जसे मग 9 पाहायला मिळेल आपल्याला. स्वराज स्पोर्ट चिपळूण असंघ संघ व्यवस्थापक आपली प्लेइंग 7 आमच्यापर्यंत येऊ द्या. पुन्हा एकदा आता मला नक्कीच त्या ठिकाणी सटावर पाहायला मिळाली. सुंदर कामगिरी करत असताना नक्कीच अरे सावकाश पडले. पुन्हा एकदा देवरुख संघाची एक रेडर पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. जसे आपल्या 6 पाहायला मिळतात आपल्याला देवरुख संघाची रेडर. पाहूया त्या ठिकाणी खेळ करत असताना आपल्या मैदानामध्ये चिपळूण संघाच्या मैदानामध्ये आता मात्र पाहूया कोणती कामगिरी पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ या संघांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर आनंद जिगरव आपण सन्मान देऊ, त्यांचा योग्य तो सन्मान करायचा आहे. सगळं हा संघ येथे दाखल झाला आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्यामुळे आम्ही मंडळाच्या वतीने आम्ही सन्मान चिन्ह देऊन त्यांचा योग्य तो असा सन्मान करत आहोत. प्रेमनाथजी बाडावे आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच या ठिकाणी सामना रंगतोय. एका बाजूला शिवमाता देवरुख, दुसऱ्या बाजूला स्वराज्य चिपळूण स्वराज्य चिपळूण संघ खेळताना पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र थर्ड रेड आहे. नक्कीच रेडर तयार असेल. जर मग 6 विचार जर केला गेला त्या ठिकाणी प्रियांका बेद्रे 40 सज्ज झाले. पाहूया कोणती कामगिरी करेल. टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल प्रियांका बेद्रेला. थर्ड रेड आहे. नक्कीच आपण जर पॉईंट घेतलात तर मैदानामध्ये पाहायला मिळेल. जर पॉईंट नाही घेतला तर मैदानाच्या बाहेर जाता पाहायला मिळेल. प्रियांका बेद्रे आता मला सेकंड आउट ठेवला गेला चिपळूण संघाकडून. प्रियांका बेद्रेला पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चढावीर सज्ज असेल चिपळूण संघाची. जर क्रमांक 12 आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणार सामना रामेश्वर गावखडी विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान मिरजोळे. रामेश्वर गावखडी विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान मिरजोळे. दोन्ही संघांना पहिला पुकार. रामेश्वर गावखडी विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान मिरजोळे. दोन्ही संघांना पहिला पुकार. सुनील उडा तयारीत राहा. पुण्याला जर क्रमांक 11 पाहायला मिळतोय. चढेचढी सज्ज होत असताना पाहूया कोणती कामगिरी केली जाईल. नक्कीच त्या ठिकाणी मोठी कामगिरी करावी लागेल. दोन्ही संघांना आपला संघ जर पुढच्या फेरीमध्ये दाखल करायचा असेल तर या अगोदर जे सामने झालेत तर नक्कीच त्या ठिकाणी स्वराज प्रतिष्ठान मिरजोळे संघ हा विजयी झालाय. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये स्वराज्य चिपळूण असा ब संघ जो आहे तो विजयी झालाय आणि असंघ आता मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पाहूया जसे मग 9 चढाईसाठी सज्ज श्रद्धा आपल्याला पाहायला मिळेल. श्रद्धा कोणती कामगिरी करणार आपल्या संघात आहे त्या ठिकाणी चिपळूण संघासाठी. जसे मग 12 आपल्याला खेळताना पाहायला मिळते. नक्कीच टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल. मोठी कामगिरी केली जाईल ह्या रेडरकडून.
आपण जर पॉईंट घेतला तर मैदानामध्ये पाहायला मिळेल नक्कीच कोणती कामगिरी करणार. दुसरा क्रमांक 12 आपल्याला पाण्याकडे मारण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. ज्याकडे ठेवला गेला देवरुख संघाकडून 1 पॉईंट मिळेल देवरुख संघाला. शिवमाता देवरुख संघाला. शिवमाता देवरुख वस्तीचं स्वराज्य चिपळूण आतापर्यंत जसं क्रमांक 8 चढाईसाठी सज्ज होत असताना समृद्धी पातेरे देवरुख संघाची ही रेडर म्हणावी लागेल. कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. समृद्धी पातेरे आता मित्र स्वराज्य चिपळूण संघाकडून जसे क्रमांक 11 चढाईसाठी सज्ज झाले खुशी जोगले. या कोणती कामगिरी करते खुशी जोगले. नक्कीच बेस्ट रेडर आहे चिपळूण संघाची. या बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न सफल ठरतोय का खुशी जोगलेसाठी. जसे क्रमांक 11 हा हा थर्ड रेड आहे. पुढे जसे मग 9 आपल्याला पाहायला मिळते चढाईसाठी सज्ज असलेला श्रद्धा डॅश दिले गेले. सुंदर कामगिरी करत असताना चिपळूण संघ पुण्याला पाहायला मिळेल आपल्याला. जसे क्रमांक 11 श्रिया हुंबरे पाहायला मिळते चढाईसाठी सज्ज झाले. श्रिया हुंबरे नक्कीच त्या ठिकाणी कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. श्रिया हुंबरे पाहूया. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला देवरुख दुसऱ्या बाजूला चिपळूण. दोन्ही संघ महान संघ मैदानामध्ये येऊन टाकले. नक्कीच आयोजक होतं या ठिकाणी मी स्वागत करतोय सोजई ट्रेडर्सचे मालक आणि आमचे परममित्र सदैव आमच्या पाठीशी राहणारे हर्षदादा रेडीज साहेब. सगळं आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. हर्षदादा रेडीज साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. खरोखरच तरुणाच्या पाठीशी सदैव असणारे सोजई ट्रेडर्सचे मालक हर्षदादा रेडीज. पुण्याला टायबॉल घेतला गेलाय चिपळूण संघाकडून. पाहूया कोणती कामगिरी. दुसरी कोण पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाले श्रिया हुंबरे. पाहूया कोणती कामगिरी करेल. कारण मागच्या 2 चढाया सुंदर कामगिरी केली श्रिया हुंबरेनं. हीच कामगिरी पाहायला मिळेल का श्रिया हुंबरेची. पायाकडे टिपण्याचा प्रयत्न बॅक किक पाहायला मिळाली होती श्रिया हुंबरेकडून. मात्र अपयश मिळते. पुन्हा एकदा तो प्रयत्न केला जाईल का पाहूया. जसे क्रमांक 11 श्रिया हुंबरे. आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी मिळेल त्या खेळ होता त्याला बाद केलाय श्रिया हुंबरेनं. 1 पॉईंट मिळेल चिपळूण संघाला. पुन्हा जसे क्रमांक 8 पाहायला मिळते समृद्धी पातेरे देवरुख संघाची खेळाडू. कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी समृद्धी पातेरे. नक्कीच आता मित्र विचार जर केला गेला खरोखरच सुंदर कामगिरी करत असताना त्या ठिकाणी समृद्धी पातेरे जसे क्रमांक 8 देवरुख संघाची खेळाडू शिवमाता देवरुख. तर आपण सामना पाहतो एका बाजूला शिवमाता देवरुख दुसऱ्या बाजूला स्वराज्य चिपळूण आणि नक्कीच अजून एक पर्वणी असेल सर्व रसिका प्रेक्षकांसाठी. सन्मान्य डॉक्टर नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी युवा प्रशासन पाली आयोजित भव्य दिव्य अशी ही जिल्हास्तरीय पुरुष आणि महिला गट कबड्डी स्पर्धा दिनांक 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर आपल्याला डीजे सामंत कॉलेज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. नक्कीच पाहूया पुन्हा एकदा. म्हणजे हेच ते मुलींचे संघ जे आहेत त्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. दिनांक 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्या देवरुख संघाची खेळाडू कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. जसे क्रमांक 6 पाहायला मिळते आपल्या चढाईसाठी सज्ज झाली होती प्रियंका बेंद्रे. आता मात्र पुन्हा एकदा वारंवार चढाई करत असताना श्रिया हुंबरे. जसे क्रमांक 11 श्रिया चिपळूण संघाची बेस्ट रेडर आपल्याला पाहायला मिळते. कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी श्रिया हुंबरे. नक्कीच मोठी खेळाडू आहे. मोठी कामगिरी करायची श्रियाला. हॅलो हॅलो सोजईचे मालक रेडीज दादा उपस्थित आहेत. मी विश्वनाथजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. सोजईचे मालक रेडीज दादा यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. पुन्हा एकदा प्रियंका बेंद्रे आपल्याला खेळताना पाहायला मिळते. मैदानामध्ये देवरुख संघाची खेळाडू प्रियंका बेंद्रे. जसे क्रमांक 6 आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी चढावर पाहायला मिळते. टाइमआउट घेतला गेला. पुन्हा एकदा जसे क्रमांक 12 आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी सज्ज झाली. जसे क्रमांक 12 त्या ठिकाणी मैदानामध्ये खेळत असताना चढाईसाठी जगडावून ठेवलं गेलं या खेळाडूला. 1 पॉईंट मिळेल तो देवरुख संघाला.
नक्कीच या ठिकाणी जसं मग 8 सुंदर कामगिरी करत असताना एक खेळाडू जसं मग 7 जी होती त्या ठिकाणी वैष्णवी महाडिक स्लिप आउट झाली. नक्कीच 1 पॉईंट मिळेल देवरुख संघाला. पुन्हा एकदा जसं मग 3 चिपळूण संघाची खेळाडू जान्हवी शिगवण जान्हवी कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी चिपळूण संघासाठी त्या ठिकाणी खोलवर चढाया कराव्या लागतील आणि नक्कीच आतुरता असेल जी फायनलची. नक्कीच या ठिकाणी आता पाली पंचक्रोममध्ये 2 दिवसामध्ये स्पर्धा झाल्या. या 2 दिवसामध्ये 2 बलाढ्य संघ फायनल मध्ये जाऊन टेकलेत. एका बाजूला मोरिया स्पोर्ट पाली तर दुसऱ्या बाजूला जनमाल वेळवंड ब संघ. नक्कीच दोन्ही संघांसाठी खरोखर शुभेच्छा असतील फायनल साठी. आता मात्र जसे क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळते समृद्धी पातेरे. खरोखर सुंदर कामगिरी केली पहिल्या हाफ मध्ये समृद्धी पातेरेनं. एक विनंती असेल आपण जर मोबाईल मध्ये शूट करत असाल तर आपल्या मोबाईलचा फ्लॅशचा जो कॅमेरा आहे ती फ्लॅश लाईट चालू नसावी याची विनंती करतो आपल्याला सर्वांना. नक्कीच आपण शूटिंग आवर्जून करा फक्त फ्लॅश लाईट बंद असावा आपल्या कॅमेऱ्याचा. पुणे का स्वराज चिपळूण संघाकडून एक जसीर मग 5 आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी सज्ज झाले सैवी गोबसकर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. कोणती कामगिरी करेल नक्कीच त्या ठिकाणी रेडर दिला जातोय 5 सेल्फ आउट झालाय रेडर. पुढे बाहेर जाईल मैदानाच्या. आता मात्र पुण्याच्या चढाईसाठी सज्ज असेल जसीर क्रमांक 8 समृद्धी पातेरे. देवरुख संघाची ही रेडर वारंवार चढाई करत असताना चिपळूण संघाच्या मैदानामध्ये यश मिळालंय समृद्धी पातेरेला. आता मात्र सुपर टॅकल ऑन आहे चिपळूण संघासाठी. पुन्हा एकदा कॉर्नर काही दबाव टाकला समृद्धीनं. समृद्धी दबाव टाकला गेला. पुन्हा एकदा खेळाडू बाद केला जातोय. ऑल आउट झालाय संघ. 2+2 टोटल 5 पॉइंट्स. 2+3 पॉइंट टोटल 5 पॉइंट मिळतात समृद्धी पातेरे. सुंदर कामगिरी समृद्धी पातेरेची जर कामगिरी आवडली असेल तर एका जोरदार खेळाडू समृद्धी पातेरेसाठी देवरुख संघाची ही खेळाडू म्हणावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा जसं क्रमांक 11 श्रेया हुंबरे आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा जसं क्रमांक 8 पाहायला मिळेल आपल्याला समृद्धी पातेरे. मागच्या चढाईमध्ये जवळ स्वतःच्या संघासाठी 5 पॉइंट तिने आणले होते ती समृद्धी आता मात्र मैदानामध्ये आहे. कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी कारण स्वतःला मात्र शांत ठेवले समृद्धीनं. खरोखरच सुंदर कामगिरी करते. आतापर्यंत बेस्ट दिलाय तिनं आपल्या संघासाठी समृद्धी पातेरे जसे क्रमांक 8. आता मात्र पूर्णपणे नजर असेल की श्रेया हुंबरेवरती. जसे क्रमांक 11 चिपळूण संघाची कोणती कामगिरी करणार. डोक्यामध्ये विचार खूप सारे आहेत मात्र प्रश्न खूप सारे आहेत डोक्यामध्ये. उत्तर मात्र एकच असेल श्रेया हुंबरे चिपळूण संघाची बेस्ट रेडर. पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी. श्रेया बॅटिंग करायची होती यशस्वी ठरणार. नक्कीच त्या ठिकाणी शब्द घेतल्या जात आहेत. नक्कीच कोण ठरणार पंचांवरती कोण दबाव टाकणार. रेडर दिला जातोय 5 1 पॉइंट मिळेल चिपळूण संघाला. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. पुन्हा एकदा समृद्धी पातेरी जसे मग 9 पाहायला मिळेल आपल्याला. श्रद्धा गेले चढाईसाठी. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी कारण समृद्धी पातेरीनं आतापर्यंत सुंदर कामगिरी केली. श्रद्धा त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करेल का तर समृद्धीच्या पावलावरती पाऊल ठेवेल का. श्रद्धा आहे त्या ठिकाणी जसे मग 9 आपल्याला पाहायला मिळते. पाहूया श्रद्धा त्या ठिकाणी आहे कोणती कामगिरी करणार. हाफ टाइम झालाय. हाफ स्कोर करता विचार जर केला गेला तर आघाडी आहे देवरुख संघाकडे. ही आघाडी बिघाडी करून सोडणार का चिपळूण संघ. जयवार मित्रमंडळाचं नाव उंच शिखरावरती नेऊन ठेवलंय असा शुभम सुनील शिंदे मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे वेवड संघाकडून. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल पाहायला गेलं जसं क्रमांक 11 पाहायला मिळते चिपळूण संघाची खेळाडू कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. खोलवर चढाई पाहायला मिळेल का. नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न यशस्वी करायचा होता मात्र प्रयत्न ठरतोय अपयशस्वी. डायरेक्ट खेळायला लागला. आता आडवा जायला लागला मग बरा होतो 8 वाजता म्हणतो बाबू घ्या सांगशील तरी का भाऊ
डायरेक्ट पुढे गेलं ना पुढे काय काय ते आता उलट लावला नाही, आतमध्ये होतं पहिले, बाहेरून लावला नाही. पुण्याला पाहायला मिळते दुसरे मग 11 चढाईसाठी सज्ज होत असताना त्या ठिकाणी नक्कीच अरे बाप, पुण्याला 1 पॉईंट मिळतोय. आता मला दुसरे मग 8 समृद्धी पातेरे. समृद्धी 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 समृद्धीचा जर विचार जर केला गेला, पण पहिला हाफ समृद्धीचा राहिलाय, पहिला हाफ गाजवलाय देवरुख संघासाठी समृद्धीनं. आता मात्र कोणतीही कामगिरी करणार समृद्धी पातेरे. जसे 8 आपल्याला पाहायला मिळते देवरुख संघाचे बेस्ट ट्रेडर समृद्धी पातेरे मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते आपल्याला चिपळूण संघाच्या. पाहूया समृद्धी नक्कीच त्या ठिकाणी बोनस पॉईंट दिला जातोय समृद्धीसाठी. सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी. पुढेला पाहायला गेलं नक्कीच त्या ठिकाणी बेस्ट रनर होती खुशी जोगळे. पुणेला जसं बघत नाव श्रद्धा त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाले. 7 देतील समृद्धी पाथेरेला. शिवमाता देवरुख संघाला नक्कीच विचार जर केला गेला, आपण सामना पाहताय एका बाजूला शिवमाता देवरुख, दुसऱ्या बाजूला स्वराज चिपळूण असंघ या ठिकाणी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला शिवमाता देवरुख त्या ठिकाणी 15 गुण, तर दुसऱ्या बाजूला विचार जर केला गेला स्वराज चिपळूण असंघ 10 गुण, म्हणजे 5 गुणांची आघाडी आहे त्या ठिकाणी देवरुख संघाकडे. आता मला जसं मग 11 श्रीया हुंबरे आपल्याला पाहायला मिळते. आता मला नक्कीच त्या ठिकाणी दावा केला जातोय श्रीया हुंबरे कडून टच पॉईंट केल्याचा. पाहूया पत्थरावरती कोणता दबाव पडेल, पाहूया तुमचं कोणता निर्णय देतील. रेडरला मिळतो 1 पॉईंट, एक गडी बाद होईल. 11 मैदान बाहेर पाहायला मिळेल. पूजा कुलेकर नक्कीच त्या ठिकाणी होती पूजा कुलेकर. आता मात्र पुन्हा एकदा समृद्धी पातेरे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी खोलवर चढाई करत असताना. जसं मग 8 समृद्धी पातेरे पाहूया कोणती कामगिरी करते. जखडून ठेवायचं होतं. पुन्हा एकदा वॉर्निंग दिली जाते संघाला. पाहूया समृद्धी पुन्हा मिळायला येऊन थांबले. आता मात्र श्रीया हुंबरे जसं मग 11 त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होत असताना 2-2ची साखळी सजवली जाते देवरुख संघाकडून श्रीया हुंबरेसाठी. स्त्रिया कोणती कामगिरी करेल, अटॅक करेल का देवरुख संघावरती. स्त्रिया आहे त्या ठिकाणी. पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी चिपळूण संघासाठी. कारण या अगोदर चिपळूण संघ जो खेळलाय तो नक्कीच अटॅक साठी या ठिकाणी मैदानावरती ओळखला गेला. पहिल्यापासून अटॅक पाहायला मिळाला. आता टाइमआउट घेतला जातोय. नक्कीच पाहूया 15-11 संघ. आता माझा थर्ड रेड आहे. थर्डसाठी श्रद्धा आले. श्रद्धा कोणती कामगिरी करणार, श्रद्धा दाखवणार का समोर संघावरती. पाहूया दुसऱ्या क्रमांक 9 आपल्याला पाहायला मिळेल. टच पॉईंट घ्यावा लागेल, टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल. पायानं किक मारण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न असं ठरला. आता मला जे काय करायचं होतं काय गरज आहे तिला. नक्कीच दोन्ही संघांना 1 पॉईंट दिला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया जसे मग 11 त्या ठिकाणी श्रीया हुंबरे मोठी कामगिरी करेल आपल्या संघासाठी. 2-2ची साखळी सजवली जाते श्रीया हुंबरेसाठी. नक्कीच मोठी खेळाडू आहे चिपळूण संघाची श्रीया हुंबरे. स्त्रिया कोणती कामगिरी करणार, तर नक्कीच प्रयत्न करावे लागतील. यश मात्र मिळेल का, नक्कीच अपयश मिळते श्रीया हुंबरेला. आता मात्र पुन्हा एकदा समृद्धी पातेरे देवरुख संघाची स्टार प्लेअर मैदानामध्ये दाखल झाले. आतापर्यंत सुंदर कामगिरी केली आपल्या संघासाठी समृद्धी पातेरेनं. पुन्हा एकदा पाहूया कोणती कामगिरी करते. नक्कीच तालुका असोसिएशनचे पंच सन्माननीय सुशील जाधव सर मैदानामध्ये आगमन झाले. सर हार्दिक स्वागत आपलं. पुन्हा एकदा समृद्धी पातेरे त्या ठिकाणी चढाई करत असताना आता मात्र थर्ड रेड खुशी गेले. खुशी कोणती कामगिरी करणार आपल्या चिपळूण संघासाठी, खुशी देईल का आपल्या चिपळूण संघाला 1 पॉईंट. नक्कीच थर्ड रेड आहे, टच पॉईंट घ्यावा लागेल. खुशी जोगळे आहे, खुशी जोगळे कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. आता मला क्रमांक 7 कोणती त्या ठिकाणी प्राप्ती सुर्वे. नक्कीच त्या ठिकाणी प्राप्ती सुर्वे चूक करून बसले. 1 पॉईंट मिळेल चिपळूण संघाला. शांत. आता मात्र समृद्धी पातेरे काय कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये समृद्धीनं. खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं आहे समृद्धी पातेरेचं.
नक्कीच त्या ठिकाणी कोपरा रक्षकाला केलंय बाद. समृद्धी पातेरे नामी कापी आहे. नक्कीच सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी समृद्धी पातेरे. आता मात्र स्त्रिया हुमरे जसे क्रमांक 11 वारंवार चढाया करते देऊळ संघाच्या मैदानामध्ये. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी स्त्रिया हुमरे. खोलवर चढाया पाहायला मिळतील का स्त्रिया हुमरेच्या. नक्कीच त्या ठिकाणी मेहनत करायची स्त्रिया हुमरेला. 2-2ची साखळी सजवली जाते स्त्रिया हुमरेसाठी. अटॅक करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी स्त्रिया हुमरेचा आणि आता अटॅक केला गेलाय. अपील केली जाते. वेळामध्ये त्यात 1 पॉइंट म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी चिपळूण संघाला मिळेल 1 पॉइंट. एक गडी बाद होते देऊळ संघाचा. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 पाहायला गेलं तर त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज आहेत प्रियंका बेंद्रे. हलवून बसला पाहिजे. प्रियंका बेंद्रे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी देऊळ संघासाठी. प्रियंका विचार जवळजवळ केला तर 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. नक्कीच त्या ठिकाणी शब्दासारखे एक बेस्ट रेडर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र पुन्हा श्रिया हुमरे जसं क्रमांक 11 सुपर टॅकल ऑन आहे देऊळ संघासाठी. कोणती कामगिरी करतील. एका बाजूला पाहायला गेलं प्रियंका बेंद्रे आहे तर नक्कीच दुसऱ्या बाजूला विचार केला गेला समृद्धी पातेरे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा श्रिया हुमरे जसं क्रमांक 11 फुलवर अटॅक पाहायला मिळेल का. सुपर टॅकल ऑन असेल देऊळ संघासाठी आणि चक्का दिला गेलाय. काय कामगिरी केलंय. जवळ 2 पॉइंट. आतापर्यंत शेवटची खेळाडू देऊळ संघाची समृद्धी पातेरे आहे. काय करणार काय घडवणार आपल्या संघासाठी समृद्धी पातेरे. आतापर्यंत कष्ट केले समृद्धी पातेरेनं हे कष्ट वाया जाऊ देईल का समृद्धी पातेरे. शेवटची खेळाडू शिवमाता देऊळ संघाची समृद्धी. नक्कीच डिफेन्स थोडा मागे राहिलाय त्या ठिकाणी चिपळूण संघाचा. बोनस गुण ऑन दिलाय म्हणजे नक्कीच या साईडला देऊळ संघाला मिळेल बोनस पॉइंट. दुसऱ्या बाजूला चिपळूण संघाला 1+2 पॉइंट टोटल 3 पॉइंट चिपळूण संघ. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला स्कोर कार्ड वरती लक्ष जात आहे का. स्कोर कार्ड रंगतोय 18-19 19-18 कोण ठरणार बकऱ्या पाहूया. 18-19 18-19 चिपळूण संघ 19 गुण तर दुसऱ्या बाजूला देवरुख संघ 18 गुण. नक्कीच कोण विजयी ठरणार तर एका गुणाची नाममात्र आघाडी आहे. उभी राहा, उभी राहा. पुढे एकदा पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झाले. खुशी 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 कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी. कारण आपल्या चिपळूण संघाकडे 1 पॉईंटची लीड आहे. आता मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 पाहायला गेलं तर शंका गेले कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. संघ ऑल आउट झाला होता देवरुख संघ त्याच्यामुळे 1 पॉईंटची लीड मिळाली चिपळूण संघाला. कोणती कामगिरी करेल आता देवरुख संघ. श्रद्धा ईश्वरी कंट्रोल. पुन्हा एकदा पाहूया कोणती कामगिरी गेले कारण नक्कीच त्या ठिकाणी माऊ हलर. मला वाटतं स्वराज्य चिपळूण ब संघ जो आहे तो आपल्या समोरच्या संघ जो आपले साथीदार आहेत त्याचा सामना पाहतायत. नक्कीच थोडस हताश निराश पाहायला मिळत आहेत. कोणावरती अटॅक केला जाईल. आता मात्र पुन्हा एकदा श्रिया हुमरे जसं क्रमांक 11 कोणती कामगिरी करेल. मागच्या शाळेमध्ये संघाला समोरच्या संघाला ऑल आउट केलं होतं श्रिया हुमरेनं. श्रिया हुमरे त्या ठिकाणी आपला खेळ दाखवत असताना पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी श्रिया हुमरे. नक्कीच पाहूया श्रिया हुमरे पुन्हा रिकाम्या तरी माघारी. आता मात्र समृद्धी पातेरे नक्कीच त्या ठिकाणी समृद्ध केलंय तिनं देवरुख संघाला. आता मात्र शेवटच्या क्षणी कामी येईल का तिची खेळी. पाहूया समृद्धी पातेरे जसे मग 0-8 खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. कोणती कामगिरी करणार जकडवून ठेवलं जाईल का समृद्धी पातेरेला. चिपळूण संघ कोणती कामगिरी करतोय. एका बाजूला चिपळूण दुसऱ्या बाजूला देवरुख. दोन्ही संघ बेस्ट संघ आहेत. आता मात्र पुढे जसं मग 12 टॉर्नेडो आहे. खुशी 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 गेले टॉर्नेड साठी. कोणती कामगिरी करेल खुशी. त्या ठिकाणी खुशी जोगळे आहे. नक्कीच मोठी कामगिरी करावी लागेल. बोनस पॉईंट किंवा टच पॉईंट द्यावा लागेल खुशी जोगळेला. पुन्हा एकदा पाहूया त्या ठिकाणी नक्कीच पाहूया मी टच पॉईंट केलंय मला माहितीये ती दाखवते मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. थांब पाहूया 30 सेकंद पंच कोणता आपल्याला रेडर दिला तो बाद. नक्कीच अति उत्साह अति घाई संकट नाही. संकट घेऊन गेले आता पाहायला मिळाली. मस्त आहे. डिबेट मध्ये पडलाय त्या ठिकाणी समृद्धी पातळीवरती. खरोखर सुंदर कामगिरी पाहायला मिळाली चिपळूण संघाकडून. आता मात्र चिपळूण संघ कुठेतरी गरम होताना पाहायला मिळतोय. अटॅक पाहायला मिळतोय चिपळूण संघाचा.
हा अटॅक शेवटपर्यंत पाहायला मिळेल का? कारण देवरुख संघ एव्ही ठरणार. कारण देवरुख संघाचा विचार जर केला गेला समृद्धी पातेरे जिथं आतापर्यंत शिवमाता देवरुख संघाला बेस्ट आपला दिलाय ती मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते. समृद्धी पातेरे बघितलं ना सर काय बोनस पडलाय नाहीतर काय पुन्हा एकदा आता मात्र पूर्णपणे मदान असेल श्रद्धावरती श्रद्धा कोटी श्रद्धा करणार शिवमाता देवरुख संघावरती पाहूया. कारण ते आपले बेस्ट रेडर आहे समृद्धी पातेरे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाली. आणि नक्कीच हे सामने जे आहे आपल्याला उद्या युट्यूब वरती आमचे श्यामदादा शिताब आहे त्यांच्या युट्यूब वरती पाहायला मिळणार आहे. खरोखर कौतुक करतो दादा तुमचं कारण आपला कामधंदा सांभाळून आपण युट्यूब चॅनल जे आहे सर जरा बोनस टाकायला सांगा ना. नक्कीच टाइमआउट घेतला गेलाय त्या ठिकाणी ऑफिशियल टाइमआउट घेतला गेला होता. वॉर्निंग दिली गेली चिपळूण संघाला जी संगणक आहे तिला वॉर्निंग दिली गेली. आपला संघ जो आहे तो कंट्रोल मध्ये ठेवायचा आहे. आपण जर कंट्रोलच्या बाहेर गेलात तर आपल्याला कार्ड मिळेल. आपल्याला ग्रीन कार्ड मिळालं तर वॉर्निंग असेल येलो कार्ड जर मिळालं तर संघ कॅप्टन जे आहे ती 2 मिनिटांसाठी मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. पाहूया त्या ठिकाणी चिपळूण संघ कंट्रोल करेल का? कारण संघ प्रशिक्षक एक बेस्ट प्रशिक्षक आपल्याला पाहायला मिळतात चिपळूण संघाचे. पाहूया संघाला कानमंत्र दिलाय. पुण्याच्या सामन्याला सुरुवात होते. श्रिया हुमरे जर्सी क्रमांक 11 आपल्याला पाहायला मिळते. काय डिफेन्स कामगिरी करेल शिवमाता देवरुख संघाचा. तर आपले बेस्ट रेडर आहे पुण्याचा बेस्ट रेडर श्रद्धा बाहेर केलाय त्या ठिकाणी श्रिया हुमरेनं. म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी देवरुख संघाचे 2 बेस्ट रेडर मैदानाच्या बाहेर 2 बेस्ट रेडर केले त्या ठिकाणी देवरुख संघाचे. आता मला त्या ठिकाणी देवरुख संघाची हे एक रेडर पाहायला मिळेल. कारण नक्कीच समृद्धी पातेरे मैदानाच्या बाहेर श्रद्धा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते. आता मात्र जर्सी क्रमांक 5 श्यामल पातेरे साडेसाठी सज्ज होत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या पाहूया कुठली कामगिरी करेल. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 19-21 19-19 2 गुणांची आघाडी चिपळूण संघाकडे. पुणे जर्सी क्रमांक 11 श्रिया हुमरे आपल्याला पाहायला मिळते. पाहूया जकडून ठेवलं जाईल का? कारण देवरुख संघाचे 2 बेस्ट रेडर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एक मोक्याच्या क्षणी त्या ठिकाणी 2 बेस्ट रेडर मैदानाच्या बाहेर आहेत. पाहूया आता माझं कोण कामगिरी करणार कोण समृद्धी पातेरा मैदानामध्ये आणेल उत्सुकता असेल रसिक प्रेक्षकांना. आता माझा चढेड आहे त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाले प्रियंका बेंद्रे जर्सी क्रमांक 6 सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. पाहूया प्रियंका बेंद्रे चढाईसाठी सज्ज झाली. पाहूया प्रियंका काय दिला गेलाय प्रियंकाला 1 पॉइंट मिळतोय चिपळूण संघाला. त्या ठिकाणी जशी 7 होती मला वाटतं वैष्णवी महाडिक सुंदर कामगिरी केली. आपली ताकद लावली वैष्णवी महाडिकनं आणि खरोखर आपला बेस्ट दिलाय चिपळूण संघासाठी. पुन्हा एकदा श्रिया हुमरे जर्सी क्रमांक 11 पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया त्या ठिकाणी कोणती कामगिरी करणार श्रिया हुमरे वारंवार चढाया करत असताना मित्रांनी आवाजून सांगेल त्या ठिकाणी जगडावून ठेवलं गेलं म्हणजे मैदानावर दाखल होतंय कोण? आता मध्ये दाखल झाले समृद्धी पातेरे देवरुख संघाची कामगिरी करेल का? समृद्धी पातेरे पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. समृद्धी पातेरे आले कोणती कामगिरी करणार पाहूया. बेस्ट देईल का? कारण आतापर्यंत विचार जर केला गेला संपूर्ण मॅच मध्ये तिने आपला बेस्ट दिलाय देवरुख संघासाठी. मध्ये येतो पुढे जाऊन काय वाकून बघतो काय माहिती. बोनस पॉइंट देवरुख. आता मात्र पुन्हा एकदा आपल्या संपायला शेवटची 2 मिनिटं. कोण आपल्याला काय 21-22 22-21 एक गुणांच्या आघाडी चिपळूण संघाकडे. आता मात्र खुशी जोगले पाहायला मिळते आपल्याला कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा समृद्धी रेडिंग साठी मैदानामध्ये आणलं गेलं समृद्धीला आपला बेस्ट देते आपल्या संघासाठी शिवमाता देवरुख संघासाठी. कोणती कामगिरी करणार समृद्धी पातेरे पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच त्या ठिकाणी आपला बेस्ट द्यायचा आहे समृद्धीला. आता पण सुंदर कामगिरी केली आहे समृद्धीनं. समृद्धी यस 1 पॉइंट देवरुख संघाला. म्हणजे सामना चाललाय इक्वल मध्ये 22-22 दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर शिवमाता देवरुख. आता माझा स्वतः संघनायक खुशी जोगले पाहायला मिळते आपल्याला. मैदान दाखल झाले चढाईसाठी सज्ज असेल खुशी जोगले कामगिरी करेल का आपल्या संघासाठी. समृद्धी पातेरे पुन्हा एकदा मागच्या सामन्यामध्ये 1 पॉइंट घेतला होता. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. काय सामना बरोबर सुटेल का? काय घडणार काय बिघडणार शेवटच्या 1 मिनिटामध्ये पाहायला मिळेल. काय करेल समृद्धी पातेरे पाहायला नक्कीच त्या ठिकाणी आवडेल आम्हाला. बरोबर चढाई पाहायला मिळते समृद्धी पातेरेची. नक्कीच जकडून ठेवलं जाईल का चिपळूण संघाकडून.
पुणेदा क्रॉस करू नका. नक्कीच एन मोर्चाच्या क्षणी त्या ठिकाणी श्रिया हुंबरे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते. त्या श्रिया हुंबरेनं जे केलं होतं तेच केलंय देवरुख संघानं. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला खुशी जोगळे गेले चढाईसाठी स्वतः शांत राहिले. पहिला कोणती कामगिरी करेल खुशी जोगळे जसे मग 12 स्वतः संघनायक आहे संघाची. पाहूया कोणती कामगिरी करते. आता माझा समोरवरती नजरा असतील त्या ठिकाणी काय घडणार काय बिघडणार या सामन्याची शेवटची रॅक ठरेल का समृद्धी पातेरेची देवरुख संघासाठी. पाहूया नाही ठरलेली. कोणती कामगिरी करेल खोलवर चढाई पाहायला मिळेल का समृद्धी पातेरे या सामना बरोबरी सोडवेल. या सामना इक्वल चाललाय 22-22 नक्कीच पाहूया कोणती कामगिरी करते समृद्धी पातेरे. आतापर्यंत बेस्ट दिलाय तिनं समृद्धी. Very good, very good. हा, हा, उभा. आणि नक्कीच या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना सामना संपलाय. सामना विजयी झालाय. नक्कीच का मला चिपळूण गावकडी मस्त विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान निर्दोळे 23-22 दोन्ही संघात तिसरा पुकार या